श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुझं मन खूप चांगलं आहे. तू लोकांसाठी मनापासून जगतोस. तुला आपल्या माणसांचा आनंद पाहायला आवडतो. त्यांच्या अडचणीत तू धावून जातोस. त्यांच्या अश्रूंनी तुझे डोळे भरून येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगातील प्रत्येक व्यक्ती तुझ्यासारखी असेलच असं नाही. तू ज्या मनाने प्रेम करतोस त्याच मनाने प्रत्येकजण प्रेम करेलच असं नाही. आणि इथेच दुःखाची सुरुवात होते. अपेक्षा वाढतात आणि अपेक्षामधून वेदना जन्म घेतात. म्हणून आज मी तुला सांगतो, प्रेम कर पण स्वतःला विसरून नाही. मदत कर पण स्वतःला तोडून नाही. नाती जप पण स्वतःचा आत्मसन्मान गमावून नाही. कारण ज्या दिवशी तू स्वतःची किंमत विसरशील त्या दिवशी जगही तुला गृहीत धरू लागेल. बाळा, तुला आठवतं का, काही वर्षांपूर्वी तू ज्या गोष्टींसाठी रडत होतास तीच गोष्ट आज तुझ्या आयुष्यात नाही. आणि आज तुला जाणवतंय की ती गोष्ट न मिळणंच तुझ्यासाठी चांगलं होतं. मग आज ज्या गोष्टीसाठी तू रडत आहेस त्याबाबतही माझ्यावर विश्वास ठेव. काही वेळा मी तुझ्या हातातून काही गोष्टी काढून घेतो, कारण तुला रिकामं करायचं नसतं. मला तुझे हात नवीन आशीर्वादांनी भरवायचे असतात. पण जेव्हा हात जुन्या गोष्टींनी भरलेले असतात तेव्हा नवीन गोष्टींसाठी जागाच राहत नाही. म्हणून काही लोक निघून गेले, काही संधी निसटून गेल्या, काही स्वप्न अपुरी राहिली. कारण त्यांच्यापेक्षा चांगलं काहीतरी तुझ्याकडे येत आहे. आज तुला जे दिसत नाही पण मला दिसत आहे. मी तुझ्या उद्याचा मार्ग आजच पाहतो आहे. तू फक्त आजचा अंधार पाहतोस. म्हणूनच मी तुला वारंवार सांगतो, विश्वास ठेव बाळा. अजून एक गोष्ट, स्वतःला दोष देणं थांबव. प्रत्येक नातं तुटलं म्हणून चूक तुझीच होती असं नाही. प्रत्येक अपयश तुझ्या कमीपणामुळे आलं असं नाही. प्रत्येक वाईट प्रसंग तुझ्या नशिबाची शिक्षा नाही. कधीकधी जीवन तुला अशा वाटेने नेत असतं जी तुला त्या क्षणी चुकीची वाटते, पण नंतर कळतं की तीच योग्य होती. म्हणून भूतकाळाशी भांडणं करू नकोस. जे झालं ते स्वीकार. जे निघून गेलं त्याला जाऊ दे. जे तुटलं त्याला तुटू दे. कारण काही गोष्टी दुरुस्त करण्यासाठी नसतात, त्या सोडून देण्यासाठी असतात. आणि जेव्हा तू सोडून द्यायला शिकतोस तेव्हा मी तुला नवीन सुरुवात करून देतो. पुढचे काही दिवस तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुझ्या आयुष्यात काही बदल घडतील, काही नवीन माणसं भेटतील, काही नवीन संधी येतील. पण त्यासाठी आधी तुला मनातील जुनं ओझं खाली ठेवावं लागेल. जुन्या वेदना घेऊन नवीन आनंद स्वीकारता येत नाही. म्हणून आज रात्री झोपण्याआधी ज्यांनी तुला दुखावलं त्यांना मनापासून माफ कर. ज्यांनी तुला सोडलं त्यांना आशीर्वाद दे. आणि जे हरवलं त्याबाबत दुःख करण्याऐवजी जे उरलं आहे त्याबाबत कृतज्ञ राहा. कारण अजूनही तुझ्याकडे खूप काही आहे. श्वास आहे, कुटुंब आहे, आशा आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी आहे. म्हणून बाळा, कोण गेलं याचा विचार करत बसू नकोस. कोण येणार आहे याची तयारी कर. कारण तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला गेलेला नाही. आणि तो अध्याय लिहिण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे.